कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळतर्फे यंदा दिवाळीपूर्वी दूध उत्पादक सभासदांना मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे। आर्थिक वर्ष 2024-25 साठी 136 कोटी 3 लाख रुपयांचा अंतिम दूध दर फलक दिनांक 1 ऑक्टोबर रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर जमा होणार आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 22 कोटी 37 लाखांनी जादा दर फलक वितरित होत असून जिल्ह्यातील व सीमा भागातील सुमारे 5 लाख दूध उत्पादक सभासदांना याचा लाभ मिळणार आहे। म्हैस दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रुपये 45 पैसे तर गाईचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 1 रुपये 45 पैसे दर फलक दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त गोकुळने पशुवैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, वैरण विकास, विमा योजना, जातिवंत म्हैस खरेदी, वासरू संगोपन अशा योजनांवर 42 कोटींचा खर्च केलाय। यंदा गोकुळची उलाढाल 3966 कोटी रुपये झाली असून दिवाळीपूर्वी मिळणारी ही रक्कम उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाची भेट ठरणार आहे, असे गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलंय। गोकुळ याच्या वतीने आज आपण 2024-25 सालाचा अंतिम दूध दर फरक आज आपण या ठिकाणी जाहीर करतो। मी आपल्या सर्वांना मनापासून उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवाळीच्याही आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। ही दिवाळी सुख समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जावो, आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो। दूध उत्पादकांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो। गोकुळचा जो 20 लाखाचा टप्पा आहे ते आम्ही लवकरात लवकर पार करतच आहोत, परंतु पुढचं उद्दिष्ट 25 लाखाचं आहे। तेही टप्पा पार करण्यासाठी सर्व दूध उत्पादक सभासदांनी गोकुळला दूध घालून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो। आज आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आपण दूध उत्पादकाच्या श्रमाचा सन्मान राखत आर्थिक उन्नतीसाठी आज आपण गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी अंतिम दूध फरक लाभ आपण देत आहोत। 136 कोटी 3 लाख रुपयाचा उच्चांकी रक्कम 1 ऑक्टोबर 2025 रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर आपण उद्या आपण जमा करणार आहे। ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 कोटी 37 लाख इतकी आहे। म्हणजे दूध संकलन वाढल्यामुळं, दुधाची विक्री वाढल्यामुळं हे आपण जास्त दूध उत्पादक सभासदांना आपण त्याचा लाभांश या ठिकाणी आपण देत आहोत।